नमस्कार मैत्रिणींनो, आशा फॅशन इन्स्टिट्यूट या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ब्लाऊजवरून. तर बघू शकता आपण हा ब्लाऊज घेतलेला आहे. असा ब्लाऊज घ्यायचा आहे क्लायंटचा तुम्हाला. आणि मापाचा ब्लाऊज तुम्ही कोणताही घेऊ शकता, कटोरी घेऊ शकता, प्रिन्सेस घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून कोणत्याही ब्लाऊजचं माप टाकू शकणार आहात. ठीक आहे. तर आता बघू शकता तुम्हाला ब्लाऊज घेताना तुम्हाला हा ब्लाऊज प्रेस करून घ्यायचा आहे. ठीक आहे. प्रेस करून झाल्यानंतर तुम्हाला हे समोरचे जे हुक आहेत ते लावून घ्यायचे आहेत. हुक लावून झाल्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजसाठी कोणते कोणते मापं लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ब्लाऊजसाठी लागणारी मापे असणार आहेत आपल्याकडे. तर बघू शकता ही मापे आहेत. आता तुम्हाला दिसत असेल नसेल नाही माहिती, मी वाचून दाखवते. आपल्याला ब्लाऊजची उंची लागणार आहे, कमरेचं माप लागणार आहे, छातीचं माप लागणार आहे, पूर्ण शोल्डर लागणार आहे, हाफ शोल्डर लागणार आहे, त्याचबरोबर मुंड्याचं माप लागणार आहे, स्लीव्ज लेंथ, जे भाईची उंची, भाईची फिटिंग लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मागील गळा, पुढील गळा, मुंडा फिटिंग, दंडगीर फिटिंग अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लाऊजचं माप घेताना लागणार आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही सावकाशपणे नोट करून घ्या. तुम्हाला मी स्क्रीनवरती त्याचा फोटोही देईन एका साईडला. ठीक आहे. तर चला आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची ते बघणार आहोत आता. ठीक आहे. ब्लाऊजवरून कशी मापं घ्यायची. ठीक आहे. तर आपण ब्लाऊजसाठी लागणारे मापे तर बघितलेले आहेत. आता आपल्याकडे हा मापाला आलेला ब्लाऊज आहे. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला मापं घ्यायची आहे. ठीक आहे. तर ती कशी घ्यायची आहे ते बघणार आहोत आपण. सर्वप्रथम घेणार आहोत आपण ब्लाऊजची उंची. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एका साईडला सेंटीमीटर आहे आणि एका साईडला इंच आहे. तर आपण इंचामध्ये ब्लाऊजची मापं घेणार आहोत. ठीक आहे. आता इथून इथंपर्यंत 1 इंच येते. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण घेणार आहोत ब्लाऊजची उंची. ब्लाऊजची उंची आपण बॅक सेक्शननं घेणार आहोत. समोरून का नाही घेणार ते मी तुम्हाला समोरून मापं घेताना सांगेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कस्टमर तुमच्याकडे मापासाठी ब्लाऊज घेऊन येणार तेव्हा त्यांना हा ब्लाऊज परफेक्ट बसतो का ते विचारा. तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर ते विचारा. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जास्त दिवसापूर्वी किंवा जास्त वर्षापूर्वी ब्लाऊज शिवलेले मापाला घेऊ नका. कारण काय काय ब्लाऊजचे काय होतात, कपडे लूज पडले जातात. त्याच्यामुळे ते बरेच वर्ष घातले तरी तुम्हाला त्याची फिटिंग चांगली बसून जाते. त्याच्यामुळं जास्त वर्ष झालेले किंवा जास्त महिने झालेले ब्लाऊज मापाला घेऊ नका. रिसेंटली 1-2 महिने झालेले वगैरे असे शिवलेले ब्लाऊज तुम्ही मापाला घ्या. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, ब्लाऊजची उंची घेणार आहोत. ब्लाऊजची उंची आपण कशी मोजणार आहोत, हा जो शोल्डरचा मध्य करणार आहोत. ठीक आहे. मध्ये ठेवणार आहोत आणि बरोबर कमरेच्या रेषेपर्यंत, ही कमरेची रेषा आहे तिथंपर्यंत आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. ठीक आहे. आता ब्लाऊजची उंची माझी 13 आलेली आहे. तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्ही घेऊ शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कमरेचं माप घ्यायचं आहे. तर कमरेचं माप तुम्ही दोन्ही पद्धतीने घेऊ शकता. एक पहिली पद्धत काय आहे, तुम्ही हा ब्लाऊज पूर्ण असा हुक्स काढून ह्या सेंटरपासून पूर्ण असा ह्या सेंटरपर्यंत मोजू शकता. आणि अजून एक ऑप्शन तुम्हाला सांगणार आहे, कंबर कशी घ्यायची. कंबर घ्यायची आहे तुम्हाला या कोपऱ्यापासून जी हुकची पट्टी आहे तिथंपर्यंत घ्यायची आहे आणि आपण हुक लावलेली पाहिजे. ठीक आहे. तर 8 इंच आलेली आहे. तर ह्याचं 8 आलेलं आहे. तर आपलं जी काही छातीचं किंवा कमरेचं माप असणार आहे त्याचं हे 4थं माप आहे आपलं 8. ठीक आहे. मी आता कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगणार नाही आहे, थोड्या वेळानंतर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगेल. आता आपण काय बघणार आहोत, छातीचं माप कसं घ्यायचं आहे तेही खूप सोपं आहे. जास्त ह्याच्यामध्ये जाऊन घ्यायचं नाही. आता बघू शकता, छातीचं माप घेताना कधी पण लक्षात ठेवायचं, जे फिटिंगची रेषा आहे म्हणजे आर्म होलची तिथून तुम्हाला टेप ठेवायचा आहे आणि सावकाश इथेपर्यंत आणायचं आहे. जे काही येईल ते तुमचं छातीचं माप असणार आहे. म्हणजे ते तुमची जी काही छाती असेल त्याचा हा 4था भाग येणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढे समजेलच तुम्हाला मी असं माप का घ्या म्हणते. कारण काही जणांना गणित जमत नाही आहे किंवा मॅथ्स डोक्यात बसत नाही आहे. त्या लोकांसाठी ही मेथड खूप सोपी आहे. तसं तर सगळ्यांसाठी जी खूप सोपी पद्धत आहे
तुम्ही या पद्धतीने जर माप घेतलं तर तुम्हाला काहीच चुकणार नाही माप घेताना. ठीक आहे, हे आलं, हे तुम्ही नोट करून घ्यायचं आहे जे काही असेल ते घेतलं. आता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण शोल्डरचं माप. पूर्ण शोल्डरचं माप आपण कसं घेणार आहोत तर बघू शकता. पूर्ण शोल्डरचं माप आपण घेणार आहोत, इथून ठेवणार आहोत त्या इथंपर्यंत. ठीक आहे, तर तिथे येते आपलं 11 इंच येतं. ठीक आहे, अलगद उडाउडी करायची नाही आहे, हुक लावून घ्यायचे आणि व्यवस्थित ह्या शोल्डरपासून ह्या शोल्डरपर्यंत जे काही माप येणार आहे ते घ्यायचं आहे 11 इंच. आणि 11 घेऊन त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला प्लस करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं असं समजा 11.5 तुमचं पूर्ण शोल्डरचं माप आहे. ठीक आहे, का घ्यायचं आहे कारण इथं आपलं 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच मार्जिनमध्ये गेलेलं आहे. बरोबर. आता तुम्हाला घ्यायचं आहे हाफ शोल्डर. हाफ शोल्डरचं माप कसं घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही. इथून तुम्हाला हाफ शोल्डरचं माप घ्यायचं आहे इथंपर्यंत. हे आलेलं आहे 5. ठीक आहे, 5च्या हाफ केल्यावरती जे काही असेल ते तुमचे येणार आहे गळ्याची रुंदी. ठीक आहे, ही गळा रुंदी असते आणि हा आहे आपला हाफ शोल्डर. ठीक आहे, जो काही हाफ शोल्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे. आलं लक्षात. आता तुम्हाला घ्यायचं आहे फ्रंट नेक. फ्रंट नेकचं माप तुम्ही कसं घेणार आहात बघू शकता. फ्रंट नेकचं माप हे शोल्डरच्या इथून ठेवायचं आहे टेप आणि हे असं माप घ्यायचं आहे, ना की हे असं घ्यायचं नाही. ठीक आहे, हे तुम्हाला असा टेप ठेवायचा आहे आणि बघायचं आहे 5.5 आहे गळ्याची उंची. आता एक लक्षात ठेवा बॅक नेकचा. आता आपण बॅक नेकचा गळा बघणार आहोत. ठीक आहे, बॅक नेकचा गळा बघताना हा ब्लाऊज उलटवून घेतलेला आहे आपण आणि आता बॅक नेकचा माप घेत आहोत. मागच्या गळ्याचा माप घेणार आहोत, ते आहे 7 इंचाचा. जेव्हा असे छोटे गळे येतात तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला शोल्डर मोठे ठेवायचे आहे जेणेकरून तुमचे शोल्डर उतरणार नाही आहेत, ड्रॉप होणार नाही आहेत. आणि जेव्हा गळ्याची उंची वाढली जाते तेव्हा तुम्हाला डीप नेकला तुम्हाला शोल्डर छोटे ठेवायचे आहेत जेणेकरून तुमचे शोल्डर उतरणार नाही आहेत. ही पद्धत वापरून बघा, नक्की तुमचे ब्लाऊज तुम्हाला खूप छान बसणार आहेत. हे झालं, इथंपर्यंत आलं लक्षात. आता आपण काय करणार आहोत, पुढचा गळा झाला, मागचा गळा झाला, आता मुंड्याचा माप काढणार आहोत. मुंड्याचा माप तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवरून असंही काढू शकता. तर कसं काढायचं आहे बघू शकता. ह्या शोल्डरच्या इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे, जिथून आपण शोल्डर जोडलेले आहेत दोन्ही तिथून टेप ठेवलेला आहे. आता बघू शकता ही अशी रेषा, तर हे 6 इंच आलेलं आहे. तर तुम्ही यांना शोल्डर किती घेऊ शकता, 6 इंचाचा शोल्डर घेऊ शकता. आलं लक्षात आहे की नाही सोपं. आता तुम्ही बघा, आता हा मी मापासाठी कटोरीचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि ब्लाऊज शिवणार आहे नंतर 4 टक्सचा. तुम्ही प्रिन्सेस कट ही ब्लाऊज या मापावरून शिवू शकता, 4 टक्सचा शिवू शकता, बोटनेकचा शिवू शकता. पण बोटनेकचं माप जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा आपल्याला बॉडी मेजरमेंट किंवा बॉडीवरून आपल्याला शोल्डरचं माप घेणं खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज इकडे झोळ येणं किंवा लूज पडणं गळा ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून अंगावरूनच माप घ्यायचं आहे बोटनेकच्या ब्लाऊजसाठी. आलं लक्षात. आणि समोरून माप का घ्यायचं नाही आहे कारण हे कटोरी असते ही आपण बायसमध्ये कट केलेली असते. बरोबर आहे, आणि तुम्ही जशी ताणाल तशी ती ताणली जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही ब्लाऊज शिवायचा असू द्या तुम्ही पाठीमागूनच गळा उंची घ्यायची आहे. मुंडा समजला. आता आपण घेणार आहोत भाईचं माप. आता ही मीडियम साईजची स्लीव्ज आहे. ठीक आहे, मीडियम साईजची स्लीव्ज आहे. तर स्लीवचं माप कुठून घ्यायचं आहे आपल्याला, इथून जिथून स्लीव जोडलेली आहे तिथून आपल्याला इथंपर्यंत. आता 8.5 इंचाची स्लीव्ज आहे तुमची, जे काही असेल ती तुम्ही घ्यायची आहे. ठीक आहे, 8.5 इंचाची बाह्य आहे. आता ही अस्तरची ब्लाऊजची स्लीव्ज असेल तर तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे जेव्हा आपण स्लीवची कटिंग करणार आहोत किंवा ब्लाऊज कटिंग करणार आहोत तेव्हा. आता हे झालं, जी काही उंची आहे ती अशी मोजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला दंडघेराचा माप. दंडघेराचं माप तुम्हाला इथून इथंपर्यंत घ्यायचं आहे. 5 इंच आलेलं आहे. तुमचं जे काही असेल ते तुम्ही घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण माप घेतलेलं आहे. आता तुम्हाला घ्यायचं आहे मुंड्याचे फिटिंगचं माप. मुंड्याच्या फिटिंगचं माप तुम्हाला सेम या पद्धतीनं घ्यायचं आहे. बघू शकता हा मुंडा आहे. मुंड्याच्या साईडनं राऊंडमध्ये तुम्हाला हा टेप फिरवून घ्यायचा आहे. ते येत आहे 8. तुमचं जे काही असेल ते घ्यायचं आहे. हे आलेलं आहे 8 इंच. तर मी ते 8 इंच नोट करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊजवरून
ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते मी शिकवलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर नक्की कमेंट्समध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की काही प्रॉब्लेम असेल तर, किंवा काही तुम्हाला समजलं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजची मापं घ्यायची आहेत. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे टेप चांगल्या क्वालिटीचा ठेवा. त्याचबरोबर ब्लाऊज जो तुम्ही घेतलेला आहे क्लायंटचा तो व्यवस्थित प्रेस करून घ्या, कारण चुरगळलेला वगैरे असतात, चुन्या पडलेल्या असतात यूज करून ब्लाऊजला, बरोबर की नाही. त्याच्यासाठी प्रेस करून घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की गळा छोटा असेल तर शोल्डर मोठे घ्या, गळा डीप असेल, गळा मोठा असेल तर तुम्हाला शोल्डर कमी घ्यायचे आहेत. आय होप तुम्हाला हे मापं घेतलेली समजलं असेल. आता आपण घेणार आहोत बॉडी मेजरमेंट. तर बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे ते आपण बघणार आहोत. चला तर आता आपण घेणार आहोत बॉडी मेजरमेंट, म्हणजे अंगावरून माप कसं घ्यायचं. ठीक आहे. असं समजा हे तुमचं क्लायंट आहे, तर आपण त्यांचं आता माप घेत आहोत. तर कसं घ्यायचं बघू शकता तुम्ही. सेम प्रोसेस आहे आपली. ब्लाऊजसाठी लागणारी जी मापं आहेत ती हीच राहणार आहे. ब्लाऊजची उंची घेणार आहोत आपण आधी. ठीक आहे. ब्लाऊजची उंची कशी घेणार आहोत आपण हे बघू शकता. हा शोल्डरचा भाग आहे, त्याच्या मध्यभागापासून आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. तर उंची कशी घ्यायची बघा. हा बस पॉईंट दिसतोय, हा फुगलेला भाग, त्याच्यावरून आपल्याला खाली 1.5 ते 2 इंच कमरेच्या आलं पाहिजे. ठीक आहे. छातीच्या खाली 1.5 ते 2 इंच आलं पाहिजे. आता मी इथं 14 इंच उंची घेते ब्लाऊजची. आता जिथं उंची संपली जाते तिथं आपल्याला काय घ्यायचं आहे, नंतर कमरेचं माप घ्यायचं आहे. ठीक आहे. कमरेचं माप कसं घ्यायचं आहे तुम्हाला. ही जी 2 बोटं किंवा हे 1 बोट आहे ते असं मध्ये ठेवायचं आहे. बघू शकता मी कसं ठेवलेलं आहे टेपच्या मध्ये. आणि बरोबर कमरेच्या कडेनं माप घ्यायचं आहे. जे काही असेल, आता इथं 30 इंच आलेलं आहे कमरेचं माप, तर तुमचं जे काही असेल ते तुम्ही घ्यायचं आहे. हे कमरेचं माप झालं, उंची झाली, कमरेचं माप झालेलं आहे. आपण अंगावरून माप घेत आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचा आहे. पूर्ण शोल्डर कसा मोजायचा आहे. इथं जे 2 आपले उतरते भाग, म्हणजे इथं शोल्डर आपला खाली जातो, बरोबर ना. तर इथंच लगेच इथून आपल्याला इथंपर्यंत माप घ्यायचं आहे. आता बघू शकता, इथून ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे. तर इथं किती आलेले 15 इंच आलेलं आहे. ठीक आहे. 15 इंच तुम्हाला शोल्डरचं, फुल शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर ते बोटनेकसाठी कसं काढायचं आणि सिंपल गळे असतील तर त्याच्यासाठी कसं काढायचं ते मी तुम्हाला नंतर फॉर्म्युले वगैरे सांगणार आहे. मी फक्त आता माप कसं घ्यायचं ते आपण एक्सप्लेन करणार आहोत किंवा ते समजून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि काय वाटलं तर तुम्ही कमेंट्स करून मला विचारू शकता की मला हे समजलं नाही. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला कशाचं माप घ्यायचं आहे, पुढचा गळा घ्यायचा आहे. आता पुढचा गळा कसा घ्यायचा आहे तुम्हाला, तो तुमच्या क्लायंटच्या आवडीनुसार, म्हणजे कुणाला 5 इंच, कुणाला 6 इंच. आता मी 6 इंचाचा घेते, तर मी टेप असा ठेवलेला, हा 6 इंच इथं येतोय. ठीक आहे. तर कस्टमरला कुणाला 7, कुणाला 5, कुणाला 4, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे गळ्याची उंची घ्यायची आहे. आपण 6 इंचाची गळ्याची उंची घेतलेली आहे. ते शोल्डरच्या इथून इथंपर्यंत 6 इंच माप घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही क्लायंटला विचारू शकता, कस्टमरला विचारू शकता की तुम्हाला इथंपर्यंत बास का, इथंपर्यंत बास का, हे विचारून घ्यायचं आहे. मग ते तुम्हाला हा म्हटले की ती उंची तुम्ही फायनल ठेवायची आहे, नोट करून घ्यायची आहे. आलं लक्षात. सेम प्रोसेस मागील गळ्याला पण आपल्याला तशीच करायची आहे. कसं करायचं आहे, आता इथं जे शोल्डरचा मध्य आहे तिथून आपण उंची घेणार आहोत. ठीक आहे. आता मला पाहिजे 10 इंच, तर मी 10 इंच इथं आलेलं आहे. तुम्ही कस्टमरला म्हणू शकता इथे 10 येत आहे, इथे 8 येतं, इथं 9 येते. तर काही जण विचारतात ब्रापट्टीच्या खाली आहे का ब्रापट्टीच्या वरती आहे, तर त्यांना त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगून तुम्ही मगच उंची फायनल करत जावा. ठीक आहे. अशा प्रकारे टेप ठेवून 10 इंच उंची आपण मार्क करून घेतलेली आहे. ते आपल्याला नोट करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही फॉलो करा आणि शक्यतो क्लायंटच्या अंगावरचं माप घेऊनच ब्लाऊज शिवत जावा. खूप छान पण बसतात आणि त्यांचं नवीन माप म्हणजे आत्ताच असतं ते तुम्हाला भेटणार असतं, बरोबर की नाही. आता कंबर झाली, हे झालं. आता छातीचं माप कसं घ्यायचं आहे.
छातीचं माप कधी पण लक्षात ठेवा, हा जो पिच पॉइंट आहे इथून घ्यायचा आहे. जे काही तुमचं असेल एक बोट ठेवून घ्यायचं आहे आणि जे काही 36 असेल 38 असेल वॉटेवर ते तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. हे झालं तुमच्या छातीचं माप. आता घ्यायचं आहे तुम्हाला मुंड्याचं माप. बॉडीवरून किंवा अंगावरून मुंड्याचं माप तुम्हाला कसं घ्यायचं आहे हे बघू शकता. हा तुमचा मुंडा आहे बरोबर. मुंड्याचा राऊंड आहे. तुम्हाला हा टेप कसा ठेवायचा आहे किंवा तुम्ही खालून वरती घेऊ शकता. खालूनच वरती घ्यायचा आहे हा टेप. बघू शकता हा टेप इथून इथं आलेला आहे. जे काही असेल पूर्ण मुंड्याचा राऊंड घ्यायचा आहे. माझा आलेला आहे 15 इंच. तर हा राऊंड पूर्ण घ्यायचा आहे. हे फिटिंगचं माप असणार आहे क्लायंटच्या. तेही नोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपला पुढचा गळा झाला, मागचा गळा झाला, कंबर झाली, छाती झाली, मुंड्याचा झाला. तर स्लीव्ज लेंथ घ्यायची मला इथून ठेवायचं आणि जी काही उंची असेल, कोणाची 5 असेल, कोणाची 6 असेल, कोणाची 7 असेल, अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊजची बाहीची उंची घ्यायची आहे. आणि आता सपोज त्यांची 4 इंचाची स्लीव्ज आहे. ते 4 इंच जिथं येते तिथून असा दंडघेर असतो आपला, त्याचा माप घ्यायचा आहे. सपोज माझं आलेलं आहे 12 इंच. तर 12 इंच नोट करून घ्यायचं. तुमच्या क्लायंटचं जे काही माप असेल ते तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे. आणि आपलं हे जे बोट आहे ते कंपल्सरी माप घेताना आतमध्ये ठेवायचे आहे. ठीक आहे, समजलं? तर अशा प्रकारे आज आपण ब्लाऊजचं माप, ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं, क्लायंटच्या ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ते शिकलेलो आहोत. आणि त्याचबरोबर बॉडी मेजरमेंट म्हणजे अंगावरून माप कसं घ्यायचं हेही शिकलेलो आहोत. अशा प्रकारे आपले दोन्हीही मेजरमेंट घेऊन झालेले आहेत. आय होप की तुम्हाला दोन्हीही मेजरमेंट कसे घ्यायचे समजले असतील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपला जो ब्लाऊजचा एक चार्ट आपण देणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला रेडीमेड सगळी मापं काढून दिलेली आहेत ते बघणार आहोत. तो चार्ट कसा यूज करायचा ते आणि फॉर्म्युले कसे यूज करायचे, कमरेचं माप कसं काढायचं, छातीचं माप कसं काढायचं, मुंडा कसा काढायचा, ह्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.